subscribe our channel, press the bell icon. Please like and share this video. To join our Telegram group, please click the link given in the description box. भाग 36. उपविभाग 12वा. महाबळेश्वरला देवदर्शन घेऊन राजे सर्वांशी विचार विनिमय करीत होते. तानाजी, येसाजी यासारखे वीर जावळीवर चालून जावे या मताचे होते. जावळीखोरं किर्र रानानं वेढलेलं, काटेरी जाळ्या, झाडं झुडपं, कळकीची बेटं यांनी रात्रंदिवस करकरणाऱ्या त्या खोऱ्यात दिवसा ढवळ्या एकाकी माणूस शिरायला घाबरे. याच रानात पूर्वीच्या मोऱ्यांनी खिलजीच्या, बहामनी आणि आदिलशाहीच्या फौजा कापून काढल्या होत्या. जावळीवर सरळ चाल करणं अशक्य होतं. अवघड जागेमुळे जावळीचा एक माणूस बाहेरच्या 100 माणसांना भारी होता. महाबळेश्वरी राजांच्या बरोबर सिलीमकर, बांदल, कान्होजी, जेधे यासारखे मातब्बर होते. तसेच तानाजी, येसाजी, रघुनाथ बल्लाळ, सूरराव काकडे यासारखी जीवाला जीव देणारी माणसंही होती. राजांनी मनाशी निर्णय केला आणि त्यांनी रघुनाथ बल्लाळ कोरड्यांना बोलावलं. त्यांना राजे म्हणाले, चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही. ज्याच्या हाती जावळी त्याची सत्ता वाई प्रांतावर. त्यात तुम्हा वाचून हे कर्म कोणास न होय. तुम्ही त्याचकडे हे जबीस जाणे. रघुनाथपंतांनी आज्ञा मान्य केली. चंद्ररावाच्या जावळीत बोलणी करण्याच्या निमित्ताने ते घुसण्यास तयार झाले. रघुनाथपंतांबरोबर राजांनी निवडक 100-125 धारकरी माणूस दिले. निरोप घेताना रघुनाथपंत म्हणाले, मी मोरे गढीत प्रवेश करतो. बातमी कळवीत जाईन. बेत ठरला की जावळीवर चालून यावं. बेत पक्का करून रघुनाथपंत जावळी खोऱ्यात उतरले. बरोबर संभाजी, कावजी, कोंढाळकरासारखे निधडे वीर घेऊन बाकीचे जावळी भोवती पेरून रघुनाथपंतांनी जावळीत प्रवेश केला. जावळीत हनुमंतराव मोरे कारभारी होते आणि खुद्द यशवंतराव मोरे चंद्रराव होते. शिवाजीकडून रघुनाथपंत आल्याचे कळताच यशवंतराव शेफारून गेला. हात बांधून येण्याची आज्ञा करणारा शिवाजी जमली तर सोयरीक करण्यासाठी जावळीत येत होता. हनुमंतरावामार्फत यशवंतरावाने दुसऱ्या दिवशी रात्रीची भेटीची वेळ ठरवली. रघुनाथपंत जावळीत राहिले. रघुनाथपंतांचे लोक जावळी निरखित होते. हेरानकरवी राजांना दुसऱ्या दिवशी रात्रीचं निमंत्रण गेलं. दुसऱ्या दिवशी रात्री रघुनाथपंत संभाजी कावजीसह चंद्ररावाच्या वाड्यात गेले. सदरेवर चंद्रराव बसला होता. पलोत्यांच्या उजेडात चौक प्रकाशमान झाला होता. चंद्रराव भरजरी बैठकीवर मद्य पीत बसला होता. त्याच्या उजव्या हाताला उंचापुरा भारदस्त वीर उभा होता. मस्तकी पगडी, कपाळी गंध, मोठे पाणीदार डोळे, ओठावर झुपकेदार मिशा बाळगलेला तो वीर आपली उजवी मूठ तलवारीवर ठेवून चौकात येणाऱ्या रघुनाथपंतांकडे पाहत होता. आपली धुंदावलेली नजर वर करीत यशवंतरावाने विचारलं, बाजी, कोण येतंय? शिवाजीचा वकील येतोय राजे. हनुमंतराव मोऱ्यांच्या मागोमाग रघुनाथपंत, संभाजी कावजी हे आपल्या रक्षकांसह चौकात आले. यशवंतराव मोऱ्यांना साऱ्यांनी मुजरे केले. हनुमंतराव सदरेच्या पायरीवरच होते. मद्याचा पेला ओठी लावीत यशवंतराव नजर रोखीत म्हणाला, कोण तू? हनुमंतराव अदबीनं म्हणाले, महाराज. चुप! यशवंतराव ओरडला, त्याला बोलू दे. रघुनाथपंत खाकरले. म्हणाले, मी रघुनाथ बल्लाळ कोरडे, शिवाजीराजांचा चिटणीस. राजांच्या. कोण राजे? यशवंतराव म्हणाला, इथे राजे एकच, ते म्हणजे आम्ही. ते आपण म्हणू शकता, आम्ही नाही. शिवाजी महाराजांच्या कृपेमुळेच आपण मोऱ्यांच्या गादीवर दत्तक गेलात. चंद्रराव खिताब मिळाली, हे कृपा करून ध्यानी घ्यावं. यशवंतराव मोठ्यानं हसला. हसू संपल्यावर तो म्हणाला, मोठे उपकार आहेत शिवाजीचे. एवढी ताकद होती तर तोच का नाही बसला गादीवर? सारे हसले. संभाजी कावजीचा हात तलवारीकडे गेला. रघुनाथपंतांनी त्याला इशारत केली. रघुनाथपंत म्हणाले, झालं गेलं, होऊन गेलं. राजांच्या मनात सलूख करावा असा आहे, त्यात राजांना आनंद आहे. त्याला असेल, आम्हाला नाही. जाऊन तुमच्या राजाला सांगा, जावळीत पाय घातला तर माघारी जाता यायचं नाही म्हणावं.
हनुमंतराव, समजलं? जी. हनुमंतराव पुढे झाले. चंद्रराव उठू लागला. रघुनाथपंत अस्वस्थ झाले. ते म्हणाले, सोयरिकीचं काय? यशवंतराव परत बैठकीवर बसला. त्याला परत हसू फुटलं. तो म्हणाला, आमची सोयरीक हं? त्या भोसल्याच्या पोराबरोबर. वा, खूप. एकदम यशवंतरावांचा चेहरा कठोर बनला. तो ओरडला, सांग तुझ्या शिवाजीला, हे मोऱ्यांचं घराणं चंद्रगुप्ताचं घराणं आहे. चंद्रगुप्ताचं. पिढ्यानपिढ्याचे राजे आहोत आम्ही म्हणावं. परत चंद्रराव हसला. तो म्हणाला, थांबा, एक तोड आहे. एक तोड आहे. एक स्थळ योग्यतेचं आहे. आमचे कारभारी यशवंतराव आहेत ना, त्यांची मुलगी आहे. विचार करता का? योग्य पायरीनच सोयरीक घडेल ती. सारे स्तब्ध होते. त्याचवेळी घुबडाचा घुतकार घुमला. पुन्हा तोच आवाज आला. यशवंतराव म्हणाला, बघा जमतं का? घुबडानंही साथ दिलीये. घुबड ओरडलं की मृत्यू येतो म्हणतात. रघुनाथपंत म्हणाले, कदाचित तसंही असेल. तुम्ही मरणार नाही कशावरून? हनुमंतराव, यांना गिरफ्तार करा, मस्त कुडवा. तितकं सोपं नाही ते. रघुनाथपंत कडाडले. सारे चपापले. त्वेषाने रघुनाथपंत बोलले, फार ऐकलं चंद्रराव, फार ऐकलं. कान उघडे ठेवून ऐक. दिलेली संधीही तू गमावलीस. या क्षणी जावळीभोवती राजांचा गराडा आहे. घुबडाचा आवाज ऐकलास ना, तो तुझ्या मृत्यूचा कौल होता. हनुमंतराव मोरे तलवार उपसून रघुनाथपंतांवर धावला आणि त्याचवेळी रघुनाथपंतांच्या मागे असलेल्या संभाजी कावजीने हनुमंतरावावर वार केला. किंचाळत हनुमंतराव मागे कोसळला. संभाजी कावजी, रघुनाथपंत क्षणाचाही अवधी न सोडता कापाकापी करीत वाड्या बाहेर पडले. एक बार जावळीवर उठला आणि जावळीच्या चारी बाजूनी हर हर महादेवची आरोळी उठली. जावळीत लढाईला तोंड लागलं. चंद्ररावाच्या वाड्याच्या दाराशी मोऱ्यांचा एक मर्द तलवार चालवित होता. शर्थीनं तो दरवाजा रोखून होता. त्याच्या पुढे साऱ्यांना हार खावी लागत होती. वाड्याच्या मागच्या दरवाजातून जेव्हा वाट मिळाली तेव्हा मागे पुढे घुसून त्या वीराला पकडण्यात आलं. त्याचं नाव होतं मुरारबाजी देशपांडे. जावळी काबीज झाली, पण त्या गर्दीत यशवंतराव आपल्या बायका मुलांसह पळून गेला. त्याने थेट रायरी गाठली. राजे जावळीत आले. मोऱ्यांची महशूर पागा संपत्ती राजांना जावळीत मिळाली. मोऱ्यांच्या वाड्यात राजे आले तेव्हा मुरारबाजी देशपांडे यांना हजर केलं गेलं. दोरखंडाने जखडलेल्या मुरारबाजींना पाहताच राजांनी त्याला मोकळं करण्यास सांगितलं. राजे म्हणाले, मुरारबाजी, तुमचं शौर्य आम्ही पाहिलं. तुमच्यासारखी गुणी माणसं आम्हाला हवीत. राजांनी मुरारबाजींचं समाधान केलं. मुरारबाजी राजांना मिळाले. जावळी खोऱ्यातले ते सर्वात मोठं यश होतं. जावळी खोऱ्याचा पुरा ताबा घ्यायला राजांना 15 दिवस लागले. मोऱ्यांच्याकडील जे लोक राजांच्या सेवेला आले त्यांना राजांना पदरी त्यांनी ठेवून घेतलं. कृष्णाजी बाबाजी या माहितगार माणसाला जावळीचा सुभेदार नेमलं. वीरोराम यास मुजुमदार नेमलं. जुन्या हक्कदारांच्या याद्या तयार करून त्यांचे हक्क कायम केले. राजांचं फार दिवसांचं स्वप्न साकार झालं होतं. चांभारगड, सोनगड, चंद्रगड, मकरंदगड, तटबंदीने सुरक्षित असलेला जावळी मुलूख राजे पाहत होते. दाट रानाने त्या मुलखाची सुरक्षितता वाढवली होती. पाठीशी महाबळेश्वर रक्षणासाठी उभा होता. त्या मुलखात जावळी शेजारी उभ्या असलेल्या भोरप्या डोंगराकडे राजांचं लक्ष गेलं. मोरोपंत पिंगळे यांना राजांनी बोलावलं. ती म्हणाले, मोरोपंत, तुम्हाला गडाची माहिती चांगली आहे असं आम्ही ऐकतो. या भोरप्या डोंगरावर तुम्ही मजबूत किल्ला बांधा. किल्ला असा बांधा की कोणत्याही बाक्या प्रसंगी आम्हाला या गडाची आठवण व्हावी. ती जबाबदारी तुमची. मोरोपंतांनी अंगावर आलेली पहिली जबाबदारी त्याच निष्ठेनं उचलली. ते म्हणाले, बेशक महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे गड तामीर करू. महाराजांच्या दुरादेशींची ही कमाल म्हटली पाहिजे. कमाल कसली महाराज? कुणीही जावळी काबीज केली असती तर ही शक्कल सुचली नसती. भोवताली मकरंद, चांभार, कांगोरी, सोनगड यासारखे टेहळे आणि बंदिस्त गड असता हा नवीन गड बांधायचं काय कारण? बोला पंत.
राजे कौतुकाने म्हणाले, असाच विचार कोणीही केला असता, पण आपण हा मुलूख पाहिलात, या भागाचं अजिंक्यत्व आपण जाणलं आणि म्हणूनच चारी बाजूनी राखणीचे गड ठेवून मधला भोरप्या आपण निवडलात. खजिन्याला, कुठल्याही मातब्बर शत्रूला तोंड द्यायला अशी सुरक्षित जागा हुडकून सापडायची नाही. राजे प्रसन्न झाले. वा पंत, तुम्ही आमच्या मनातले बेत बरोबर जाणलेत. हीच दृष्टी ठेवून गड पुरा करा. तुळजापूरला जाऊन भवानी मातेचं दर्शन घेणं आम्हाला जमत नाही, अनेक अडचणी येतात. या सुरक्षित जागी देवीची स्थापना करावी असं आमच्या मनात आहे. जावळीची व्यवस्था लावून राजे यशवंतराव मोऱ्याचे पारिपत्य करायला निघाले. यशवंतराव मोरे आपल्या बायका मुलांसह रायरीच्या आश्रयाला दडला होता. राजांनी जावळी सोडली, आपल्या सैन्यासह ते रायरीला आले. रायरी आकाशाला भिडलेला गड. रायरीला राजांच्या सैन्याचा वेढा पडला. यशवंतराव मोरे गडावरून अधूनमधून मारा करीत होता. दिवस ढकलीत होता. गड बळकट होता, उत्तुंग होता, पण बेशिस्त होता. दुर्लक्ष केलेल्या त्या गडावर मोरे अचानक गेले होते. गडात धान्य भरून घेण्याची उसंत मोऱ्यांना नव्हती. जेव्हा बुद्धी सुचली तेव्हा राजांच्या सैन्याने वेढा घातला होता. 3 महिने सरत आले, पण वेढा उठण्याचं चिन्ह दिसेना. गडाखाली राजेही मनातून बेचैन होते. वैशाखाच्या उन्हात राजे वेढा देऊन बसले होते. पाठीवर पावसाळा होता. पावसाळा आला की धो पावसात त्या मुलखात उघड्यावर टिकणं कठीण होतं. राजांच्या सैन्यात सिलीमकर होते. ते मोऱ्यांचे आप्त होते. राजांनी त्यांना गडावर पाठवलं. जेरीला आलेला यशवंतराव संधी पाहतच होता. गडाची धान्य सामग्री संपत आली होती. जास्त दिवस गड लढवणं कठीण होतं. यशवंतराव आपल्या बायका मुलांसह गडाखाली आला. शिवाजीराजांनी यशवंतरावांचं स्वागत केलं. यशवंतरावांचा बहुमान केला. घोडा आणि शिरपाव दिधला. यशवंतरावांनी त्या गौरवाचा भलताच अर्थ घेतला. मानाचा रुमाल त्यांनी नाकारला. शिवाजीराजांनीही यशवंतरावाचा मोर्चेलाचा अधिकार काढून घेतला. गडाखाली यशवंतरावाला ठेवून राजे गड पाहायला गेले. रायरी गडाची माहिती राजे आजवर ऐकत होते. अनेक वेळा गडाचे दूरदर्शन त्यांना घडलं होतं, पण प्रत्यक्ष गड पाहत असता राजे चकित होत होते. तसा पाहिला तर रायरी हमरस्त्यावरच होता. रत्नागिरी अगर दख्खन कुठेही जायला जागा सोयीस्कर, समुद्र जवळ. रायरीची सत्ता म्हणजे अनेक घाटांची आणि त्यांच्या वाहतुकीची सत्ता होती. रायरी अतिउंच, चढण्यास कठीण अशी जागा होती. राजांनी सारा गड निरखला. राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चकोट. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे 1.5 गाव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरील चांगला गड खरा, पण तो उंचीने कमी. दौलताबादेपेक्षा रायरी दशगुणी उंच. असे पाहून राजे संतुष्ट झाले. नकळत बोलून गेले, तख्तास जागा हाच गड करावा. राजांनी रायरीचं नाव रायगड ठेवलं. गडाखाली राजांची छावणी असताना राजे नेहमी गडावर जात. आबाजी महादेव, हिरोजी इंदलकर यासारखे बांधकामाचे तज्ज्ञ बरोबर असत. राजे त्यांना आपली कल्पना सांगत. राजांच्या मनात गडाचं रूप स्पष्ट होत होतं. राजे गडावरून छावणीत आले. कान्होजी जेधे राजांना मुजरा करून उभे राहिले. कान्होजी, काय खबर? खबर तितकीशी चांगली नाही. महाराज, आपण यशवंतराव प्रतापरावांना अभय दिलं. आज ते पळून गेले. कसे? आपण गडावर गेलात आणि मोऱ्यांना फितलेल्यांनी त्यांना घोडी दिली. पाठलाग केला. यशवंतराव सापडले. प्रतापराव पळून गेले. राजे संतप्त झाले. यशवंतरावांना आपल्याकडे वळवून घेऊन त्यांनाच जावळीत ठेवण्याचा राजांचा बेत होता. राजे म्हणाले, यशवंतरावांना हजर करा. जेरबंद केलेले यशवंतराव राजांच्या समोर आणले गेले. यशवंतरावांकडे तुच्छतेनं पाहत राजे म्हणाले, यशवंतराव, कुठे पळून जायची तयारी केली होती? यशवंतराव हसला. तो म्हणाला, जिथे तू नाहीस अशा कोणत्याही ठिकाणी जायची तयारी आहे माझी. यशवंतराव, तुम्ही कैदी आहात हे विसरू नका. अजूनही तुम्ही इमानानं राहायला तयार असाल? इमान? आणि तुझ्याशी? लढाईत हरलो म्हणून जागा विसरलो नाही मी. सिंह भुकेला झाला म्हणून गवत खाणार नाही. पिढीजात चंद्रराव खिताब मिरवणारे मोरे भिक्षेचं अन्न खात नसतात. तुझ्यासारख्या उपऱ्याकडून तर मुळीच नाही. राजांचं स्मित नाहीसं झालं.
खोबणीत बसलेल्या नेत्रांना एक वेगळीच धार आली. आपली नजर यशवंतरावावर रोखीत राजे कडाडले. नुसती चंद्रगुप्त मौर्याची वंशावळी सांगून माणसं मोठी होत नसतात. मोरे, मद्याच्या कैफात सदैव धुंद राहणारा तू त्या पराक्रमी मौर्याची आठवण कशाला करतोस? प्रजेवर अव्याय जुलूम जबरदस्ती करणारे, निरपराध माणसं पोत्यात कोंडून त्यांच्याकडून हवं ते वदायला आणि करायला भाग पाडणारे समर्थ राजे तुम्ही. त्या थोर घराण्याचं नावही घेण्याची तुमची लायकी नाही. आम्ही संधी दिली होती, पण ती तुम्हाला उचलता आली नाही. जेध्यांच्याकडे वळून राजे म्हणाले, हे सामोपचारानं वळतील असं दिसत नाही. असा शत्रू आम्हास परवडायचा नाही जेधे. या उन्मत्त अविचारी माणसाला न्या आणि त्याची गर्दन मारा. आणि दुसऱ्या दिवशी यशवंतरावाची गर्दन मारली गेली. यशवंतरावांच्या बायका मुलांना पुण्याला बंदोबस्तात पाठवण्यात आलं. जावळी रायरीची व्यवस्था लावून राजेही मागोमाग पुण्याला परतले. भाग 36 समाप्त होत आहे.